बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात सुरू करतोय। आज सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ देऊ नये आणि दुर्दैवानं आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य नाही का, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावला। जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे, असं राज ठाकरे म्हणाले। बदलापूर इथं घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना भरचौकात फाशी द्या, तरच अशा गुन्ह्यांना आळा बसेल, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं। महिला ही जननी असते, त्यांच्यावर अत्याचार होत असतील तरी ही नामुष्कीची गोष्ट आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला। जर बलात्काऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे। मला सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी किंवा जेलमध्ये टाकावं असं आव्हान सुप्रिया सुळेंनी सरकारला दिलं। मात्र जोपर्यंत राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक सुरक्षित नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। बदलापुरातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं। लाडक्या बहिणीचे फलक आंदोलनस्थळी कसे आले, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। गाड्या भरून भरून लोक येत होते, ते सीसीटीव्हीत दिसलंय, असं राजकारण करण्याची गरज नव्हती, असं शिंदेंनी ठणकावलं। एसआयटी शब्द फडणवीसांच्या तोंडी शोभत नाही, आरोपी अटकेत मग एसआयटी कशा करता, असा सवाल संजय राऊतांनी केला। लोक उद्रेकानं रस्त्यावर उतरले आणि तुम्ही जनतेलाच गुन्हेगार ठरवता, घटनाबाह्य सरकारचा खटला चालवा, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। बदलापुरात कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला। शाळेतलं सीसीटीव्ही कुणी गायब केलं, असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारेंनी सरकारवर ताशेरे ओढले। बदलापूर प्रकरणातील नराधमांना कठोर शासन झालं पाहिजे, पुन्हा असं करायचं धाडस होता कामा नये, असं अजित पवारांनी म्हटलंय। मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, केंद्राकडे महिलांच्या रक्षणाकरता कायद्याची शिफारस करणार, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं। बदलापूरच्या घटनेचा निषेध आहेच, मात्र सुप्रिया सुळेंसह विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठी टीका करतायत, असा आरोप नरेश मस्केंनी केला। काही बसेसमधून बाहेरून लोक आणण्यात आली, हातात लाकडी बहीण योजनेचे पोस्टर्स देण्यात आले होते, त्या विरोधात कारवाई करण्यात यावी, असंही ते यावेळी म्हणाले। बदलापूर प्रकरण काहींना संधी वाटतेय, पण विरोधात असला तरी गंभीर असा विषय आहे, हे लक्षात घ्या, असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलं। भावनांचं राजकारण करू नका, असं संजय शिरसाट म्हणाले। बदलापूर घटनेतील नराधमाला तातडीनं शिक्षा देणं हाच पीडित कुटुंबासाठी न्याय राहील, असं वक्तव्य शेलारांनी केलंय। तर विरोधकांनी दुर्दैवी घटनेचं राजकारण करू नये, असं आवाहनही आशिष शेलारांनी विरोधकांना केलं। आमचं सरकार ऍक्शन मोडवर असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यावर एकमत आहे, असं आमदार नितेश राणेंनी म्हटलंय। बदलापुरातील घटनेवरून विरोधकांकडून राजकारण सुरू आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला। बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी आक्षेप घेतला। ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे, त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली। उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला। सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा राजीनामा मागितल्यानंतर मंत्री अनिल पाटलांनी निशाणा साधलाय। बदलापूरच्या घटनेबाबत अजितदादांचा राजीनामा मागणं म्हणजे केवळ राजकारण आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला। कुटुंबाला आधार द्यायला हवा हे सुप्रियाताईंना कळलं पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले। नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केलाय। नाजूक प्रश्नावर सुप्रिया सुळे नको ती उत्तरं देतात, त्यांना सगळं सोन्याच्या ताटात मिळालंय म्हणून त्या अशा प्रतिक्रिया देऊ शकतात, असा हल्लाबोल नितेश राणेंनी केलेला आहे। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी होते। मंत्रालयाच्या गेटपर्यंत हा मोर्चा जाणार होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ठिय्या आंदोलन केलं। बदलापूर आंदोलन प्रकरणी नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास उशीर का झाला, असा सवाल विचारत ठाकरेंचा पक्ष आक्रमक झाला।
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं। बदलापुरातील घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले। या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेंनीही सहभाग घेतला। बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये उबाठाच्या वतीने तीव्र निदर्शनं करण्यात आली। सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप उबाठाच्या शिवसैनिकांनी केला, तर सरकार बरखास्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नागपूरच्या मौदा तालुक्यातील महिलांनी बदलापूरमधील घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या मागणीचे निवेदन तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये शिवसैनिकांनी भर चौकात बांगड्या फोडल्या, आंदोलन केलं। यावेळी सरकारच्या निषेधात घोषणाबाजी करण्यात आली। रस्त्यावरील ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती। हिंगोलीत ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। बदलापुरातील घटनेचा निषेध करण्यात आला। ठाकरे गट आक्रमक झाला। मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाने केली। राज्यात लाडकी बहीण असुरक्षित आहे असं म्हणत जालन्यात ठाकरे गटाने आंदोलन केलं। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सरकारविरोधात ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झाला। ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये उबाठा गटाकडून निदर्शनं करण्यात आली। शहरातील महात्मा फुले चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ लालबागमधील भारतमाता सिनेमाजवळ ठाकरे गटाने आंदोलन केलं। यावेळी सरकार आणि पोलिसांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। बदलापुरातील 2 चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण कोर्टाने आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। आरोपीच्या पोलीस कोठडीत आणखी 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली, तर आरोपी हा शाळेत कॉन्ट्रॅक्टवर काम करत होता असंही त्यांनी सांगितलं। सीसीटीव्ही फुटेजबाबत शाळेचा हलगर्जीपणा झाल्याचे त्यांनी कबूल केलंय। तसं मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली। आरोपी अक्षय शिंदे याचं वकीलपत्र घेण्यास कल्याण कोर्टातील वकिलांनी नकार दिलाय। कल्याणमधील कोणत्याच वकिलाने अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेऊ नये असं आवाहन वकील संघटनांनी केलं। कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या वकिलांमध्ये वाद झाला। बदलापुरातील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्या प्रकरणी आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेण्याकरता वकील गेले होते। रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वकिलांची अरेरावी केली असा आरोप करण्यात येतोय। आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी वकिलांनी केली आहे। बदलापूर आंदोलन प्रकरणी 68 जणांना अटक करण्यात आली आहे। 300 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेल्वे ऍक्ट, दंगल माजवणे, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे, गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। बदलापूर अत्याचार प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। आयपीएस अधिकारी आरती सिंग यांची एसआयटी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। बदलापुरातील शाळेत झालेल्या आंदोलन आणि तोडफोडीनंतर शाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शाळा परिसराला छावणीचं रूप आलंय। बदलापूर शहरात रात्री 12 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली। व्हायरल मेसेजेसमुळे पुन्हा आंदोलन भडकू नये याकरता इंटरनेट सेवा बंद होती। बदलापूरमधील घटनेनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभा तोढा यांनी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले, तर शैक्षणिक संस्थेत आत्मपरीक्षणाकरता आत्मरक्षणाकरता अभियान देखील सुरू करण्यात आले। पुण्यामध्ये अजून एक अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार घडला। धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी 2 जणांना ताब्यात घेतले गेले। दोघांचा शोध सुरू आहे। दरम्यान अत्याचार करणारे तरुणही अल्पवयीन असल्याची माहिती समोर येते। बलात्काराच्या घटनेनं नाशिक पुन्हा हादरलं। बकऱ्यांना चारा आणण्याच्या बहाण्यानं सावत्र बापाने 12 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला। या प्रकरणी सावत्र बापावर मुलींच्या तक्रारीनंतर विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्यातील एका शाळेत शिक्षकानं 6 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेतील आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरोधात उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आता सत्र न्यायालयाकडून संबंधित आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
अकोल्यातील घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। ठाकरे गटाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मुंबईतल्या नागपाडा परिसरात 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली। कारातली विक्री करणाऱ्यानंच मुलीवर अत्याचार केला। जुबेर शहा असं आरोपीचं नाव आहे। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात अवघ्या 4.5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चिमुकली घरासमोर खेळत असताना वावी या गावात राहणाऱ्या नराधमाने तिचं अपहरण केलं। दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर मुलीची सुखरूप सुटका केली आहे। अकोल्यातील घटनेवर उबाटा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। नराधम शिक्षकावर कारवाई करून त्याला बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी नितीन देशमुखांनी केली। सरकार महिलांना 1500 रुपये देत आहे, पण सुरक्षा देत नसल्याचा देशमुखांनी आरोप केला। 1500 रुपये देण्यापेक्षा प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे। पुण्यात गेल्या 8 महिन्यांमध्ये तब्बल 112 अल्पवयीन मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत। 90% घटनांमध्ये आरोपी परिचित असल्याची माहिती समोर आली आहे। संभाजीनगरमध्ये तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। तरुणीच्या आत्महत्येनंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे। मराठा संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ओव्हर गावात पुन्हा सामाजिक तेढ निर्माण झाली आहे। तरुणाच्या छळाला कंटाळून एका तरुणीनं आत्महत्या केली। पीडितेच्या अस्थिविसर्जनाच्या दिवशी आरोपीच्या भावाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला। आरोपीच्या भावानं तरुणीच्या घरासमोर गोळ्या झाडून तलवार काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण आणि क्रीमी लेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी बहुजन समाज पक्षानं केली आहे। या मागणीकरता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। SC/ST आरक्षणातील वर्गीकरणाला विरोध दर्शवण्याकरता दापोलीत बंदची हाक देण्यात आली। यावेळी दुकानं बंद करण्यावरून मोर्चेकरी आणि भाजी दुकानदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। आंदोलनकर्त्यांनी भाजी विक्रेत्याला धक्काबुक्की केली। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला। SC/ST आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याकरता पुकारलेल्या बंदला सोलापुरात अल्प प्रतिसाद मिळाला। बसपच्या अधिकाऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढत निषेध केला। नवरा, दीर आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने 2 मुलींसह रेल्वे रुळावर आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र समाजसेवकांनी महिलेसह तिच्या मुलींचे प्राण वाचवले। छत्रपती संभाजीनगरमधली घटना आहे। नवरा चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप या महिलेने केलाय। गर्भपात करण्यास नकार दिल्याने तिला त्रासही दिला जात होता। पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं आत्महत्या केली आहे। नाशिकमधला सिडकोमधला हा भाग आहे जिथे ही घटना घडली आहे। पतीनं पत्नी विरोधात चिठ्ठी लिहून जीवन संपवलं। या प्रकरणी पत्नीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या पंचवटी परिसरात एका 25 वर्षाच्या तरुणाचा भर रस्त्यात खून करण्यात आला। आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हत्या झालेला तरुण सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असल्याची माहिती समोर येते। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।